योगेश, अरे मी पडीन. योगेश, अरे याला ब्रेक नाहीये. अगं ईश्वरी, तुला कुठे लागलं तर नाही ना? मला लागलं नाही ते नशीब माझं आणि तुझं पण. नाहीतर मामाने आज आपलं कल्याणच केलं असतं आणि मला म्हणले असते उद्या सकाळच्या गाडीनं घरी जा म्हणून. तेच तर हवं होतं ना. काय म्हणालास? अगं तेच तर सावरलं सगळं थोडक्यात. पण याबद्दल घरी काय बोलू नकोस. मला कळतं तेवढं बाळ. आणि खटारा सायकल पहिलं भंगारमध्ये टाकायची. साधे ब्रेक पण नीट नाहीये त्याचे यार. ते मी घेतो आवळून, पण घरी काय बोलू नकोस. तुला माझा राग आला असेल ना तर जा घरी निघून. पागल आहेस काय तू? मी तर उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करायला आल्या, ना की एवढ्याशा कारणाने निघून जायला. तेच म्हणले, एवढूशी कारणाने ही कसली जात्या. वेडाच आहे मी. बरं चल, मंदिर दाखवतो तुला. बघ मंदिर बघ. छान आहे रे मंदिर. हो, आमच्या गावाचं जागृत देवस्थान आहे. जागृत म्हणजे? अगं जागृत म्हणजे ह्या देवाचं अस्तित्व या इथं आहे. आमच्या गावात कुणालाच कसलीच बाधा येऊ देत नाही हा देव. आमची लई श्रद्धा आहे या देवावर. समजलं समजलं. पण तू तर म्हणलेलास इथं लाइटिंग आहे, डेकोरेशन केलंय. जे लाइटिंग होती काल परवा, काढली असेल बहुतेक. हो का? आता हो का काय त्यात, काढली असेल म्हणून सांगते ना. बरं चल, तुला अजून एक मंदिर दाखवतो. चल. चल. तुम्ही नाही तसं खाणार आहे का म्हणलं, मी दानवर आहे म्हणून आलती. अरे पागल आहेस काय? अगं पोरींनी हनुमानाच्या पाया पडायचं नसतं. खूपच गैरसमज आहेत तुमच्यात. अवघड आहे. तेच सांगते, अवघड होईल. अशानं लग्न व्हायचं नाही तुझं. इतका पुढचा विचार कोण करतं रे योगेश? पोरींना नाही करायला लागत विचार, पण पोरांना करायला लागतो. बरं चल आता. ते सोड, तू रोज येतोस का मंदिरात? मी कधी कधी येतो, पण आजोबांची रोज चक्कर असते. ईश्वरी, तिखट लागतंय वेग, तूप देऊ का तर? नाही, एवढं तिखट नाहीये. अरे खाऊन बघ गावाकडचं तूप कसं लागतंय. थांब. थोडंसच दे बस.
आय मला म्हटलीस की तूप संपलंय म्हणून, मग आता कुठं आलं? आजच कळवलं र. म्हटलं इशू बी खाईल. शहरात कुठलं आलंय चांगलं आणि शुद्ध तूप. आणि हा, जायच्या वक्ताला अजून काढते, जाताना घेऊन जा संग. जरा व्हायचं ठेव, बाकी दे तिला. का रे, तुला काय मार्टर केसरी खेळायला जायचं आहे का? तर शेतात ये म्हणलं तर ऊन लागतंय आणि वाईस तूप ठेव म्हण. हाव, आता जीव द्या की गप. योगेश, उद्यापासनं सगळं गाव फिरून दाखव ईश्वरीला. ए उद्या नको, उद्या मी पोहायला जाणार आहे. तिकडे कुठे नेविला? कारण हे जा की आपली हिर दाखव, मस्त सायराट सिनेमातल्या हिरेवानी हिर आहे आपली. अहो आजोबा, सैराट पिक्चर मध्ये लई मोठी हिर आहे, आपली नाही तसली. मोठी न बारकी, 2 उड्या मारायला, 4 डुबक्या हाणायला आणि युरळ्यावानी पवल की पाण्यात न समजा. चाळ 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 चाळ. बरं, उद्या घेऊन जा मग तिला. अहो आप्पा, फक्त हिर दाखवायची अशी तर ओके होतं, पण आता पण काय अजून? आता कसं सांगू, जेवताना सांगू बी वाटेना झाले. आता सांगतोयस का? अहो आप्पा, ते अल्प्या पोरी देखत पाहू शकत नाही, तो लई लाजतो. खरं सांगायचं म्हणजे त्याच्या अंडरपॅन्टला 2 होल आहे, ती सगळं दिसते. अगं होय, दमानं जा, पाणी द्या, पाणी पी. वर बघ वर, म्हणजे ठसका राहील. त्याच्या अरे तू बी काय बना आणि तुझा ते दोस्त बी काय बना. बरं, पाहुणा आला की घेऊन जा मग तिला. हां, जेव आता. टाक की. अरे तू टाक की. मागच्याला मीच टाकलेल ना, आता तू टाक. अरे आता तुमच्या घरी पाहुणे आलेत का नाही, हां, मग तू टाक की उडी. पाहुण्यांचा काय संबंध येतं? अरे तू टाक की आधी, मग सांगतो. सांग आता. तसं काही संबंध नव्हतं बरं का, तुला गांडावला मी. आज बी पोहायला मिळालं नसतं. कर अरे आप्पा म्हणत होता ईश्वरीला घेऊन जा. मग आणायची नव्हती होय. कशाला? तुला नागडा केला म्हणून जमलं. ए यार, कसलं बोलतोयस काही बी. अरे म्हणजे म्हटलं की अल्प्या पोरी देखत पाहू शकत नाही, त्याला लाज वाटते. ए, आपल्याला काही लाजबीज वाटत नाही. बघितलेलं कशी उडी मारलेली. मला माहित होतं तू असंच म्हणणार, म्हणून सांगितलं तुझ्या अंडरपॅन्टला 2 होल आहे ती. बाड्या असलं बोललं बरं. तुझ्या आईला. थांब. हॅलो, करमतय की? हा, योगेश वे, तो त्याच्या मित्रांसोबत बाहेर पोहायला गेलाय. आम्ही आल्यावर परत खेळणार आहे. नाही, उलट मी इथं आल्यापासून आत्ती तिखट कमी घालते भाजीत. आणि तुला एक गंमत सांगू का? मामा आणि योगेश दोघं भाजीत वरून तिखट घालून खातात. मम्मी, तुला मी इथं आल्यापासून कधी ऑनलाईन दिसले का? मग उलट इथं आल्यापासून मी मोबाईल बघतच नाही. म्हणजे इथलं वातावरण बघ ना, किती भारी आहे. प्रदूषण फ्री म्हणलीस ना तरी चालेल. आणि तुला कोणी सांगितलं की इथलं जेवण खाल्ल्यावर जाड होतं म्हणून? उलट इथं आल्यापासून माझा जंक फूड वरती कंट्रोल झालाय. ईश्वरी, पाण्याचा तांबे भरून आण डेऱ्यातला गार. हा, मम्मी मी तुला परत कॉल करते. हा,
ईश्वरी, गोऱ्या थापायच्या का तुला? हा ते आलेच. हात घालू काय ते? अगं घाल की, त्याला काय होतंय? बघ लावून कसं वाटतंय. गावाकडच्या लोकांचं भारी आहे बाई. गॅस नाही तर चूल. अगं असं काही नाही. गावाकडच्या लोकांनी 2-2 सिलेंडर असली तरी चूल लागतेच. चुलीशिवाय जमतच नाही बघा आम्हाला. मग शहरात राहणाऱ्या लोकांनी काय करायचं? गावाकडे येऊन राहायचं. जमल ना हो? जमेल की. हम्म. अर आता 2 दिवस वाज जात नाही बघ आताचा. कार पुरगी काम करते ते बघवं नाव आहे हा? आखरी दुधाची कासांडी लावतोस की तोंडाला. तवा नाही का शेणाची गाणं वाटत. गप. ईश्वरी, अगं साबणानं हात धुतला म्हणजे जातू वास. तू काय ऐकतीस ते येड्याचं? सोड त्याला. काय रे, कुठे निघालास? अल्प्याकडे चालले. अरे मग हिला पण घेऊन जा की. ए नको आता, मी नंतर माघार येतो तेव्हा तिला घेऊन जातो. थांब, आप्पा येऊ द्यात, बघतीस तुला सांगते सगळं त्यासनी. आयला अल्प्या, सायकलचा प्लॅन तर फसला गड्या. आता काय करावं काय कळना. काय झालं? अरे ईश्वरीला सायकल शिकवत होतो. बर, ती पडली तर तिला लागलंच नाही. मग काय लागाय पाहिजे होतो होय. लागाय पाहिजे होतं असं नाही. मग अरे लागला असं तर तिच्या गावी गेली असती ना. लागा योग्या, देववरनं सगळं बघत असतो बर का. बरं चल खेळ. इशू, मामासाठी पाणी आण जरा. हा आणते. काय व हा, मोटारीचं काम झालं का? देतो म्हणलाय आज. नक्की देतो म्हटलाय ना हो. संध्याकाळी काय पण करून देतो म्हणलाय. त्याला तर काय म्हणायचं, लय मोठा आहे त्याच्याकडे दुरुस्तीला. अहो पण आपली पिकं वाळाल्यात, त्याचं काय करायचं? सांगितले त्याला काय पण करून दे म्हटले. बाबा बघूया आता. काय शिवरी करमते नव? काय कटाळ बिटाळ आला तर सांग मला. करमते की. हे कांते, ते आपलं बिलंदर कुठे गेले? कुठं जातंय? गेला असेल त्या अल्प्या संग वड्या वगैरे हिंडत. ईश्वरी, चल आपण जाऊन बघूया त्या अल्प्याच्या घरी काय चाललंय त्यांचं बघूया. चालते. मी जरा कपडे बदलून आले, शेणाचा वास येतोय थोडा. बरे इशू, अगं डोक्यावर पण काहीतरी घे. ऊन बघ किती लागते. मला वाटतंय आता आणि तूच नेणार आहेस. अरे घ्या, तुला काय सांगितलं होतं? कुठे बी खेळायला गेला तर ईश्वरीला घेऊन जायचं म्हणून. बाप्पा पोरापोरांच जमतो. त्यात पोरगी आली की पिस्काड मग सगळं. कानाखाली गणपती काढीन काय पण बरं सर. जागा येशो, बस तिथे खेळायला. अहो पण आप्पा, आव नाही टाव नाही, बस खेळायला. आणि तुला सांगतो, जर हे तुला काय उलट बिलट बोलला लगेच मला सांगायचं. त्याला उलटा टांगून मिरचीची धुरीच देतो बघ. नाही कोलदाना तर घालतो याला. आणि अल्प्या, काय बोललो ते मराठीत समजलं का? हो, हे काय परत खेळतो की. हे गापी समानल्या बघा. तुम्ही जावा, हा, घेतो तिला खेळाय. गप खेळा. जावा तुम्ही.
ए अल्प्या, मी जास्त पैसा काढले होता ना, आता काय उपयोग झाला त्याचा? अरे तुझ्या फादरचा अवतार बघून माझ्या हातभर म्हणून मग टाकले पिसा. अरे बास करा भांडणं, परत टाका पिसा, दुसरा डाव चालू करत. लगा योग्या, तुझ्या साईडला जास्त पावडर पडली आहे, त्याच्यामुळे काय पिसा निघाणात मला. पावडर व्हायची इकडच्या बाजूला कमी आहे. होय काय? हा ईश्वरी, जरा डोळे झाक की. हे काय केलंस रे तू? अरे काय नाही, कॅरमला जरा पावडर कमी पडत होती, तीच तुझ्या गालाची घेतली. योगेश, मी मामाला नाव सांगे ना. ए नको, ती चेष्टा करतोय तुझी तू. बर, सॉरी सॉरी. सॉरी सॉरी. मामाला नाव सांगे. लगा राहू दे कॅरम, राजा राणीचा खेळ खेळा तुम्ही दोघं. काही याडबीडला आले काय? अरे कुठं राजा आणि कुठं राणी. मग काय करायचं? जरा ऐक, हा ती गावंदरीतली मग आहे की, चल. अरे मग काढूया, पण त्या टरक्या बंड्याच्या तावडीतनं राहिलं असलं तर त्या जातीला मऊ चावतंय वय. अरे असं हाताने काढतय, पण आता तू म्हणतोयस तर बघाय काय हरकत आहे. ईश्वरी, तुला यायचं आहे ना? ऑब्विसली गाईज. आहे ना, अरे आपण बैल आहे आणि ही गाय मी म्हणते का काय? ए भया, मराठीत बोलवायच प्लीज. अरे म्हणजे मी येणारच की, मामा काय बोलले ते कळलं नाही का? पण आम्ही चाललोय मऊ काढायला. मग म्हणजे मध घालाय का नाही कधी जन्मात? डाबर पतंजलीतल्या बाटलीतला. ओ हानी. हा, मऊ म्हणजे मराठीत मोहोळ. ओ म्हणजे आपण रिअल हानी हंटिंग करायला जायचंय. आय एम एक्साइटेड. एक्सायटेड म्हण. माशा चावल्या की बोंबलची ठो ठो. मलाही तेच पाहिजे म्हणा. काय म्हणलास? मलाही तेच पाहिजे की तू रिअल हनी हंटिंग मला मध तुझ्या घरी घेऊन जावं. तू नको येऊ, तो मॅटर लई डेंजर असतोय. तू काय घरी थांब, आम्ही आणून देतो की मध. का रे? हे अल्प्या, त्याला यायचं आहे ना, येऊ दे की, नो प्रॉब्लेम. आणि सामान तुझ्या घरातनच घेऊन ये. जाऊया का? कॅरम ठेवूया आणि मग जाऊया. हायला, इथं एकतर भाऊ गावा ना, ते योग्याला म्हणलं होतं ईश्वरीला घेऊन येऊ नको. मावाच्या माशा चावल्या म्हणजे अंगलटी व्हायचं काहीतरी. एकतर मग उभी गावा ना. कुठं आहे रे मोहोळ? अजून किती वेळ? पाय दुखायला लागले माझे. ए बाई, जर पाय दुखत असलं ना तर तू जा घरी. मी काय तुला काकत घ्यायला जन्माला आला नाही. सॉरी अँग्री मॅन. तिथं दिसना, तिथं दिसना, शोध कुठ, शोध कुठ. दिसलं ग बाई दिसलं, त्या पुलाव मऊ मला दिसलं. कसं आहे तो? आहे का? तर बांध तोंड आणि हुवर. अरे दुराडी तरी पेटव की. हे नाही, आज बिना धुराडीच. ईश्वर, तुला माहिती आहे का आमच्या गावात सगळ्यात धट माणूस कोण मऊ काढायला? ते तू म्हणला होतास ना त्यावेळेस, काय ते तरका बंड्या काहीतरी होतं ना. हा, अगं तो जुन्या पिढीचा झाला, नव्या पिढीचा म्हणजे आमचा अल्प्या. योग्या, आरती सांग की आपण गेल्या वेळेस मत काढा गेलेलो. अरे ते तूच सांग, तुलाही भारी सांगतोस. हा, तर एकदा काय झालं, एवढा मोठा मध होता आणि त्या झाडावर मी मऊ काढायला चढलो आणि चुकून एका त्या वाळक्या फांदीवर माझा पाय पडला. जसा त्या फांदीवर असा पाय पडला
तसा मी जमिनीवर ड्राकदिशी पडलो आणि हादऱ्यानं सगळ्या माश्या जाग्या झाल्या. मी पुढं आणि माशा माग, मी पुढं आणि माशा माग, मी पुढं आणि माशा माग. अरे माग पुढे झाला, आता पुढे सांग. हा, तर एवढा मोठा मधाचा गड्डा होता. मी पुढं आणि माशा माग. तेव्हा मी अल्प्या नव्हतो, जंगली चित्त्यामानी धावत होतो. पण काय झालं, सगळ्या माश्या दमल्या, पण त्यातली राणी माशी आणि तिच्याबरोबर आलेल्या त्या 5-6 मैत्रिणी माझा काय पाठलाग सोडतच नव्हत्या. मी पुढं माश्या माग, मी पुढं माश्या माग. काय करायचं कळनाच. समोर दिसली चंदू नानाची हिर. चंदू नानाची हिर म्हणजे 20 परोस खोल. काय करायचं म्हणून टाकली की विहिरीत उडी. मी विहिरीत आणि मध सगळा हिरीत. तवापासून आज तागायत पाणी गोड लागतं मधावानी. अरे बास बास, तुझी छाती तू तर 56 इंचाची करून सोडलीस की. पण ईश्वरी, यातलं 99.99% खरं आहे बरं का. ईश्वरी, मावाच्या माश्या कवा बी येतात बरं का, पळाय तयार राहा. अरे माशा पोरीनं नाही चावत. हा, आता ह्यो शोध कुणी लावला? अरे अरे बास रे बोलायचं. चला पटकन, मला बघायचंय माऊ. कसं आहे तो? हे कसलं आहे रे माऊ? किती माश्या आहेत. यार ते बघ, तिथे एक मावा आहे.